नमस्कार. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमात आज आपण आहोत नाशिक जिल्ह्याच्या मालेगावमध्ये आणि आपल्यासोबत आहेत सिनियर सिव्हिल इंजिनियर मुराद शेख. नमस्कार, आपलं स्वागत आहे या उपक्रमात. आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की तुमची शाळा कोणती, कॉलेज कोणतं आणि सिव्हिल क्षेत्रात येण्यासाठी तुमची प्रेरणा काय होती? सर, माझी शाळा होती जिल्हा परिषद शाळा. पहिली 4थी जिल्हा परिषद शाळेत शिकलो मी. त्याच्यानंतर मनमाडमध्ये एकच शाळा होती, इंडियन हायस्कूल. तिथंच 11-12 सायन्स होतं. तर माझं 5वी ते 12वी शिक्षण जे आहे ते इंडियन हायस्कूलमध्ये झालं आहे. तर त्याच्यानंतर जी प्रेरणा जी आहे ते माझ्या वडिलांपासून होती, कारण की आमच्या क्षेत्रामध्ये माझ्या आजोबापासून ते बांधकाम ठेकेदारच होते. वडील पण या क्षेत्रात होते. वडिलांची वीटभट्टी होती. तर त्यांचा अनुभव होता का त्यांची एक इच्छा होती का आम्ही 3 भाऊ, तिघातून एक तरी इंजिनियर व्हायला पाहिजे. एक भाऊ पोलीसमध्ये मालेगावलाच आहे. बरं बरं. तर त्यांची इच्छा होती की मी सिव्हिल इंजिनियर व्हायला पाहिजे. तर मी ॲक्च्युली MG कॉलेजला BSc ॲडमिशन घेऊन टाकलं होतं, पण वडिलांनी ते कॅन्सल करून माझा कोपरगाव संजीवनी कॉलेजला माझं ॲडमिशन केलं. तिथून मी डिप्लोमा सिव्हिल इंजिनियर झालो कोपरगावपासून. अरे वा. सर, तुमचा पहिला प्रोजेक्ट मिळवताना तुम्हाला काय अडचणी आल्या किंवा त्याबद्दलच्या काही आठवणी थोडक्यात सांगा. स्टार्टिंग तर मी 2 वर्ष पुण्यालाच जॉब केला, युनिटी इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेडमध्ये. तिथं मला जॉबसाठी प्रॉब्लेम आला होता. तर इंटरव्ह्यूमध्ये जवळपास 2-3 दिवस लेट झाला. त्याच्यामुळे मला थोडा तो प्रॉब्लेम आला. तर तो जॉब माझं मेनली तो युनिटी इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड 1.5 वर्ष मी तिथं काम केलं ॲज अ फिनिशिंग इंजिनियर म्हणून. न्यू स्टार्टिंग करिअर होतं, तर ते फिनिशिंग इंजिनियर म्हणून. आणि तिथं कोरेगाव पार्क प्लाझा ही इस्रायली कंपनी होती. त्यांची कंपनी तिथं मॉल बांधत होती, एल्बिट प्लाझा म्हणून, कोरेगाव पार्क रोडला. तर त्यासाठी त्या बिल्डिंगमध्ये मी ॲज अ फिनिशिंग इंजिनियर म्हणून 1.5 वर्ष काम केलं मी. तर मला तिकडं चांगलं म्हणजे एकदम बेस्ट एक्सपिरियन्स आणि सगळा अनुभव तिथं मला आलेला आहे. सर, तुम्हाला जवळजवळ 15 ते 16 वर्षांचा अनुभव आहे सिव्हिल क्षेत्राचा. तर आत्तापर्यंत तुम्ही किती प्रोजेक्ट्स हँडल केलेत? सर, आत्तापर्यंत मी रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल असे सगळे प्रोजेक्ट 100+ प्रोजेक्ट मी हँडल केलेले आहे. आणि जास्त तर रेसिडेन्शियल बंगलोज आणि रो हाऊसवरती. आणि माझी स्वतःची फ्लॅट सिस्टम बनवली माझ्या मनमाड शहरामध्ये, अमन टावर म्हणून. त्याच्यावरती मी जास्त काम केलेलं आहे. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की 360 डिग्रीमध्ये तुम्ही या क्षेत्राचा अभ्यास पण केलेला आहे आणि त्याच्यामध्ये योगदान पण आहे तुमचं. त्याच्यामध्ये तुमचा एखादा आयकॉनिक म्हणजे खूप छान लक्षात राहिलेला प्रोजेक्ट? माझा स्वतःचा प्रोजेक्ट अमन टावर, तो माझा ड्रीम प्रोजेक्ट होता. ओके. हो, येस, तो माझा ड्रीम प्रोजेक्ट होता. मी स्वतःची माझी फ्लॅट सिस्टीम मनमाडमध्ये, इवन म्हणतात ना, आमच्या पूर्ण खानदानमध्ये कोणी इंजिनियर नव्हता. जे होते ते असं त्यांचं काही मोठं प्रोजेक्ट त्यांनी केलं नाही. आणि मी जो होतो मी शून्यातून वरती आलेलो माणूस होतो. तर त्यामुळे तो माझा एकदम ड्रीम प्रोजेक्ट होता आणि तो माझा आयकॉनिक प्रोजेक्ट आहे. आज तो माझा लँडमार्क झाला आहे आमच्या एरियामध्ये, मनमाडमध्ये. वा वा. म्हणजे एक ओळख तुम्ही निर्माण करून दिली. येस, 100%. तुमच्या कुटुंबाची सुद्धा आणि तुमच्या भागाची सुद्धा. येस येस. ही खूप छान गोष्ट आहे आणि खूप छान आठवण आहे तुमची. सर, जेव्हा आपण मटेरियल निवडतो या क्षेत्रामध्ये, तर तेव्हा तुमची प्रक्रिया काय असते किंवा तुम्ही कसं एखादं मटेरियल निवडताना? सर, आपण सगळ्यात पहिले सिमेंट आणि स्टीलमध्ये तर आय स्टँडर्ड बघतो. आय स्टँडर्ड आहे का, त्याची ती 550, 500 FE समथिंग जी TMT ती सर्टिफाईड आहे का. इवन सिमेंटमध्ये पण आपण त्या कंपनीचं नाव नाही घेणार, पण सिमेंटचं पण सर्टिफिकेशन आपण पूर्ण प्रॉपरली बघतो. कारण की सगळे मॅटर त्याच्यावरती त्याची इवन पॅकिंग डेट पण बघतो आपण सिमेंटची. तर त्या सगळे त्याच्यावरती आपण डिपेंड असतो. आणि रिव्हर सँडमध्ये तर सिल्ट कंटेंट किती आहे, किती % आहे काय. रिव्हर सँड ऑलमोस्ट आपण फाईनच घेतो. आणि अजूनसुद्धा मी आर्टिफिशियल सँडला जास्त प्रेफर करत नाही, नॅचरल सँडच प्रेफर करतो रिव्हर सँडला. सर, आत्तापर्यंत तुम्ही एवढे प्रोजेक्ट्स हँडल केलेत गेल्या 15-16 वर्षामध्ये, तर त्याच्यामध्ये आयकॉन स्टीलचा वापर तुम्ही कधी केलेला? 2 वर्षापासून करतो सर मी. बरं. हां, जेव्हापासून मनमाडला BN ट्रेडर्सनी त्यांनी आयकॉन घेतलं आहे तेव्हापासून आमची तिथे फॅमिली रिलेशन आहे. तर त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही करा. तर मी यूज केलं. चांगले स्टील चांगले आहे. 2-3 मला काहीतरी प्रॉब्लेम वाटले, तुम्ही त्यांना त्यांच्यासोबत क्लिअर केले. त्यांचे इंजिनियर आले, त्यांच्या साईटवरती आले, त्यांनी माझं ते जी शंका होती त्याचं निरसन करून दिलं मला. बरं. म्हणजे जे टेक्निकल स्पेसिफिकेशन्स आहेत तर ते त्याची क्वालिटी कशी आहे? क्वालिटी एकदम बेस्ट आहे, फुल लेंथ आहे. त्याच्यानंतर जे डक्टिलिटी म्हणतात, डक्टिलिटी, टेन्साईल, ते सगळं प्रॉपर आहे ते स्टीलचं. आणि त्याच्यानंतर जे मला प्रॉब्लेम आला होता अदर कंपनीमध्ये, का जी बारची जी साईज असते त्याच्यावरती एक त्यांचा डाय खराब झाला का ती रिब यायची. तर 8 mmचा बार ॲज अ लाईक 10 mmचा बार दिसायचा. तर तो प्रॉब्लेम मला 2-3 कंपनीच्या स्टीलमध्ये आला. मी दोघं कंपनीचे जे इंजिनियर्स आहेत त्यांच्याशी मी डिस्कस केलं. त्यांनी काय माझं ते शॉर्ट आऊट केलं आणि ते फक्त बोलायचे की डायाचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे झाला. पण बिल्डकॉनमध्ये अजून तो आपल्या आयकॉनमध्ये अजून काय मला तो आला नाही तो प्रॉब्लेम. सर, आपल्या साईट्सवर बऱ्यापैकी अकुशल कामगार असतात, अनस्किल्ड लेबर्स म्हणतो आपण. येस. तर त्यांची काळजी तुम्ही कशी घेता?
सगळ्यात पहिले आता मनमाडमध्ये म्हणजे मनमाडचं छोटं सिटी आहे, जास्त मोठी नाही आहे, तर ते लेबरचं जे असतं सगळ्यात पहिले त्यांची सगळ्यात पहिलं इम्पॉर्टंट का तर ड्रिंक केलेलं नाही पाहिजे तो साईटवर. त्या बरोबर. तो ड्रिंक केलेला असल्यामुळे त्याला अजिबात कामावर ठेवत नाही कोणी असं मग तो. कारण की ड्रिंक केलेला असतं तो मटेरियल ने आण करता मग तो पडला धडला तर ॲक्सिडेंट होऊ शकतो. त्याच्यामुळे ड्रिंकरला कधीच ठेवत नाही. आणि बाकी तर माझ्यातर्फे मी त्यांना गम बूट दिले, सेफ्टी बूट दिले, हेल्मेट दिले, पण ते काही यूज करत नाही, कोणत्याही साईटवरती ते यूज करत नाही. त्यासाठी आता गव्हर्नमेंटची स्कीम आलेली आहे, गव्हर्नमेंटची लेबर कामगार योजना. त्यामध्ये सगळ्यांचा मी आवर्जून सगळ्यांचे फॉर्म भरून घेतले, सगळ्यांना माझ्यातर्फे ते सर्टिफिकेशन करून दिलं. सगळ्यांना मनमाडमध्ये सगळ्यात पहिले माझ्यातर्फे म्हणजे माझ्यामार्फत गव्हर्नमेंटची 70 लेबर्सला गव्हर्नमेंटची स्कीम आली होती. आणि त्याच्यानंतर लॉकडाऊन लागल्यानंतर त्यांना अकाउंटवरती ऑटोमॅटिकली पैसे पण यायचे. ओके सर, आता तुम्ही गव्हर्नमेंटचा आता लेबर कामगार योजना उल्लेख केलात, हां. तर येत्या 10-15 वर्षामध्ये तुम्ही मनमाड किंवा मालेगाव, आपला नाशिक जिल्हा याच्या प्रगतीसाठी तुम्ही काय सल्ला देऊ शकाल, की शासनाने अजून कुठल्या कुठल्या गोष्टींवर काम केलं पाहिजे? शासनाने सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आता जे कन्स्ट्रक्शन होऊ राहिले, आता जास्त तर आता बोलायचं नाही, पण आता पॉलिटिकल येऊन जातो का नगरसेवक ठेकेदार झालेले आहे. ज्या आहेत ज्यांचे मतदारसंघ ते स्वतः ठेकेदार झालेले. कामाची क्वालिटी एकदम खराब झालेली. आता तुम्ही सोशल मीडियाला बघतच राहता, कामाची क्वालिटी खूप डल झालेली आहे. आता रिसेंटली आता नाशिकमध्ये आपलं कुंभमेळा येणार 2027साठी. त्याचा रोड मॅप बघितला मी, कुठून कसं काय रोड बनवणार आहे. फक्त माझी गव्हर्नमेंटकडून एकच अपेक्षा आहे की ते काम प्रॉपरली झालं पाहिजे, का त्याला 10 वर्ष तरी त्याला काही बघण्याचं काम नको यायला आता 10 वर्ष. जसं जे जंगली महाराज रोडला झालं होतं, की जे पुण्यामध्ये जंगली महाराज रोड आहे, तिकडचं जे कंपनीने ते काम केलं होतं 46 इयर पहिलीची गोष्ट सांगतो तुम्हाला, 46 वर्षापूर्वीची, का त्यांनी जे रोडाचं काम केलं होतं, का ते स्वतः कंपनीने सांगितलं होतं नगरपालिकेला, महानगरपालिकेला, का 10 वर्ष त्याला एकही खड्डा पडेल तर ते आम्ही आमच्या स्वखर्चाने करून देऊ. पण आज 46 वर्ष आले त्या रोडला एकही खड्डा नाही आहे. बरोबर. अशा कंपनीनं काम परत का भेटत नाही, हे पण एक थोडी खंत आहे आपल्याला. सर, ही झाली शासनाची जबाबदारी, त्याबद्दलचे तुमचे विचार. आता आपण जाता जाणून घेऊयात शेवटचा प्रश्न, की एक नागरिक म्हणून किंवा एक सिव्हिल इंजिनियर म्हणून नवीन, तर त्यांची जबाबदारी काय असावी किंवा त्यांनी काय जबाबदारीने काम करावं जेणेकरून सर्वांगीण विकास होईल? नवीन सिव्हिल इंजिनियरसाठी माझी एकच महत्त्वाचं सांगायचं असं की त्यांनी सगळ्यात पहिले मार्केटमध्ये जाऊन अनुभव घेतला पाहिजे. 2 ते 3 वर्षाचा कमीत कमी अनुभव घेतला पाहिजे. आजची कंडिशन अशी आहे का वडील ठेकेदार आहे किंवा वडील पॉलिटिकल कनेक्शनमध्ये फक्त इंजिनियर बनतो, त्याच्यात फक्त सर्टिफिकेशन घेतं, त्याची कामं त्याच्या नावावर करतं आणि कामं चालू करतात. तसं न करता त्यांनी स्वतःहून पहिले 2 ते 3 वर्ष अनुभव घेतला पाहिजे. कारण की जो समोरचा व्यक्ती असतो त्याच्या आयुष्याचा पैसा तो त्याच्या कामाला लावतो, घराला लावत असतो. सेकंड थिंग, तो एकदाच घर बांधत असतो, परत तो का बांध आणि करत नसतो. तो त्याचं आयुष्य तिथं संपायचं असतो. का त्याचे फक्त ना आपल्याला जो कस्टमर आहे, आपला जो ओनर राहणार आहे, त्याचा फक्त आपल्याला आशीर्वाद भेटला पाहिजे, महत्त्वाचं ते. त्याच्यावर त्यांनी सगळं असं लक्ष म्हणजे काम एका निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि इमानदारीने करायला पाहिजे. नक्कीच. म्हणजे तुमची आयुष्याचा प्रवास करताना अनुभवाची शिदोरी ही खूप महत्त्वाची असते. येस. त्याशिवाय त्याला काही अर्थ नसतो. अर्थ नसतो. खूप छान विचार मांडलात. आपण या प्रकल्पात आज आपण इथं उपस्थित राहिलात, आपला वेळ दिलात, त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आयकॉन स्टीलकडून तुम्हाला अशाच आयकॉनिक शुभेच्छा. थँक्यू. तुम्ही अजून छान प्रकल्प घडवत, जशी तुम्ही तुमच्या एरियाची ओळख निर्माण केली, तुमच्या कुटुंबाची ओळख निर्माण केलीत, तसेच जिल्ह्याची आणि देशाची ओळख निर्माण करा, थँक्यू सो मच. या सदिच्छा. थँक्यू सो मच. धन्यवाद.